गोष्टी केल्या पाहिजे. ओके. पण यम म्हणजे आपण समाजप्रिय व्यक्ती आहोत, तर आपण समाजात राहतो. आपण असे एकटे दुकटे राहू शकत नाही. जंगलात बिंगलात जाऊन आपण राहू शकत नाही. ते अगदी फार ज्यांना अगदीच स्वतःला गरज आहे आणि ते कंटाळलेत अशा सांसारिक लाईफला, ते लोक जाऊ शकतात. पण अदरवाईज आपण जेव्हा समाजात राहतो तेव्हा आपण काही नियम पाळणं अपेक्षित आहे. ते झाले यम. आणि नियम म्हणजे स्वतःला आपण जे नियम घालून देतो ना, की माझं आचरण स्वतःचं कसं असलं पाहिजे, स्वतःचं पर्सनल, ते झाले नियम. यम म्हणजे समाजात वावरताना जे फॉलो करायचे ते नियम, यम. ठीक आहे. म्हणजे अदरवाईज असं उठसूट कुणालाही मारत फिरलं तर आपण तशा व्यक्तीला, किंवा काही बडबड करत असेल तर अशा व्यक्तीला नेऊन आपण म्हणजे वेड्यांच्या इस्पितळात हे करतो. ठीक आहे. म्हणजे आपण काहीतरी हे दिलेले आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, जे फॉलो केले तरच तुम्ही समाजात राहू शकता. आणि समाजासाठी घातक असणाऱ्या व्यक्तींना आपण समाजापासून लांब ठेवतो. ठीक आहे. सो मग ते झाले यम. हे सगळं हा विचार तेव्हापासून केला गेलाय, पतंजली म्हणजे आधीपासून केला गेलाय, की जर समाजात वावरायचं असेल तर काही गुण तुमच्यामध्ये असले पाहिजे, ते झाले यम. आणि तुम्हाला स्वतःला म्हणजे ऍज अ योगी पर्सन किंवा ऍज अ सक्सेसफुल म्हणा, किंवा म्हणजे लाईफमध्ये सेट व्हायचं असेल किंवा काही अचीव करायचं असेल, तर तुम्हाला जे काही स्वतःसाठी नियम घालून घेतले पाहिजे त्याला म्हणतात नियम. सो यम आणि नियम मधला हा झाला फरक. ठीक आहे. सो यम जसं अमृताने सांगितले, करेक्ट सांगितले, नियम जे आहे ते करेक्ट सांगितले. पण अकॉर्डिंग टू पतंजली अष्टांग जे योग आहे त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहारचा अर्थ काय? प्रत्याहारचा अर्थ काय? चला बोला पटपट. कंट्रोल ऑफ सेन्सेस, म्हणजे कंट्रोल ऑफ सेन्सेस. सेन्स ऑर्गन्स. ठीक आहे. सेन्स ऑर्गन्स म्हणजे इंद्रिय निग्रह. ठीक आहे. मग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. हा झाला बहिरंग योग. अंतरंग योग कोणकोणता आहे, त्याच्यात काय काय येतं? बाकीचे 3 अंग सांगा. चलो डिस्कस करायचं आपण, म्हणजे मग तुम्हाला टॉपिक समजेल. नाही तर उगाच नुसतं योगा फॉर्म्युला. समाधी, धारणा, ध्यान, समाधी. ध्यान, समाधी. समाधी. ठीक आहे. म्हणजे बाहेरून आपला प्रवास होतो अंतरंगाकडे, बहिरंग योगाकडून जातो आपण अंतरंगाकडे. हे सगळे झाले बाहेर आपल्याला, म्हणजे आपण फॉलो केले पाहिजे त्या गोष्टी. तिथून प्रवास आपला होतो अंतरंगाकडे. धारणा, ध्यान, समाधी हे टुवर्ड्स म्हणजे इनर सेल्फ आपण जातोय. ठीक आहे. टुवर्ड्स रिअल सेल्फ आपला. म्हणजे आपण बघितलं होतं की मी सांगितलं होतं त्या अर्थ ब्रह्मन कन्सेप्ट सांगितलं होतं. ब्रह्मन काय आहे, आत्मन काय आहे, माया काय आहे, त्यानंतर प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे, जीवा म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी इथे येणार आहेत. ठीक आहे. आणि प्रांजली मॅम यांचं पंचकोश झालेत का? प्रांजली मॅम यांचं पंचकोश झाले का? कारण त्याचा रेफरन्स येणार आहे आता. येस मॅम. हा झालेत. सो मग पंचकोशचा रेफरन्स इथे येणार आहे. तर आपण सुरुवात कुठून केली की योगा आणि वेलनेस. तर पतंजली ऋषीमुनींनी सांगितला वेलनेसचा अर्थ वेगळा आहे. हठयोग प्रतिपिकेमधला सांगितलेला वेलनेसचा अर्थ वेगळा आहे. पतंजली ऋषीमुनींनी जास्तीत जास्त भर माइंड वरती दिलाय. पतंजलींच्या योगसूत्रांमध्ये किती आसनं सांगितली आहेत? पतंजलींनी आसनं हे सांगितली आहे. नाही सांगितली. मग त्यांनी काय सांगितलंय? पण त्यांनी आसन हे एक अंग सांगितलंय. त्यांनी भर कशा मी मनावरचा ताबा सांगितला आहे की तुम्ही मनावर ताबा मिळवल्याशिवाय आसनाकडे जाऊ नये, असं त्यांचं म्हणणं आहे. हा त्यांनी पूर्णच्या पूर्ण ध्यानात्मक आसनांवरती भर दिलाय. म्हणजे तुम्ही आसनं जी पण करणार ती ध्यानात्मक आसनं, रेफरन्स आलाय त्याचा, नावं पण नाही आली की तुम्ही आसनामध्ये ध्यान करण्यासाठी जेव्हा बसाल ते, म्हणजे ध्यान करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ बसण्यासाठी कुठलं आसन लावायचं आणि कसं लावायचं त्याबद्दल ते बोलले. पण त्यांनी युजली बाकीच्या आसनांची नावं दिली नाहीत. त्यांच्या मते जर तुमचं माइंड स्टेबल असेल तर तुम्ही आसनांपर्यंत पोहोचायची पण गरज नाही. म्हणजे तुम्ही हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या माइंड वरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. हे झालं अकॉर्डिंग टू पतंजली, त्यांचं वेलनेसचा पॉइंट ऑफ व्ह्यू. अकॉर्डिंग टू हठयोग प्रतिपिका, आता हे पतंजली झाले होते साधारण 8व्या शतकामध्ये. हठयोग प्रतिपिका लिहिली गेली कितव्या शतकामध्ये? 15. 14 ते 15च्या दरम्यान लिहिली गेली. मग 8व्या शतकानंतर बऱ्यापैकी बदल झाले. 8व्या शतकाच्या म्हणजे ज्या वेळेस जी लोक होती
तर त्या टायमिंगला त्यांना जसं दिसत होतं आजूबाजूला त्यानुसार त्यांनी तो ग्रंथ लिहिला. त्यानंतर 600-700 वर्षांनी 14व्या शतकापर्यंत माणसं तशीच नाही राहिली किंवा त्यांच्या अवतीभोवतीच्या गोष्टी तशाच नाही राहिल्या. बदल झाले, खाण्यापिण्यात बदल झाले, राहणीमानात बदल झाले. मग त्यांच्या अवतीभोवती जर असं निवांतपणा आला. आधी जसं एकदम प्रत्येक गोष्टी त्यांना स्वतःला करायला लागायच्या, त्यापेक्षा साधारण 14व्या-15व्या शतकामध्ये थोडासा निवांतपणा आला असेल किंवा मानसिक म्हणजे एक्सरसाइज करायची गरज भासली असेल, काहीतरी व्यायाम करायची गरज भासली असेल, तेव्हाच तर हठयोग प्रतिपिकेमध्ये स्वामी स्वात्मारामांनी किती आसनं सांगितली आहेत? 15 किती? 15. 15. ठीक आहे. आणि मग त्यांनी ती आसनांवरती फोकस केलं. तिथून पुढं घेरंड संहिता कितव्या शतकात लिहिली गेली? घेरंड नाही झालाय बहुतेक. नाही झाले. साधारण 17व्या शतकात लिहिले गेले. ठीक आहे, होईल आता तुमचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी 32 आसनं सांगितली. म्हणजे ज्या ज्या इरामध्ये हे लोक होऊन गेले, ज्या ज्या शतकांमध्ये होऊन गेले, त्यावेळेसच्या कंडिशन नुसार त्यांनी तो ग्रंथ लिहिलाय. ठीक आहे. मग तुम्ही समजू शकता की हे चेंज कसे होत गेले. तर नेक्स्ट टाइम लगेच आपण आधी थोडी हिस्ट्री बद्दल बोलूयात, कारण मॅडम म्हणतात थोडंसं डिटेल सांगायची गरज आहे. तर त्या हिस्ट्री बद्दल बोलूयात, म्हणजे तुम्हाला ती आयडिया क्लिअर होईल की त्या त्या शतकात काय होतं, त्यानुसार त्या लोकांनी लिहिलंय. मग त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय होता? जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर पतंजली सरळ म्हणतात की तुम्ही आसनांकडे खूप डीप नाही गेलात तरी चालेल, मनावरती कंट्रोल ठेवा. वसिष्ठांचं पण पुढे जाऊन आता याच्यातच आपलं येणार आहे. योग वसिष्ठांचं पण तेच म्हणणं आहे की तुमचे जे काही आजार आहेत तुमच्या मनोमय कोशामध्ये सुरुवात होते त्याची, आणि तो जर तिथे ट्रीट नाही केला गेला तर काही दिवसांनी तुमच्या अन्नमय कोशावरती त्याचे इफेक्ट दिसतात आणि मग तिथून पुढे तुमची अन्नमय कोशांचे त्रास सुरू होतात. कुठलेही त्रास डायरेक्ट शरीरामध्ये सुरू होत नाही, ते मनामध्ये सुरू होतात. हे झालं वसिष्ठांचं आणि हे पतंजली ऋषीमुनींचं म्हणणं. आणि त्याच्या विरुद्ध नाही, पण या लोकांनी काय केलं, ज्यांचे आपण ग्रंथ वाचतोय ना, त्यांनी आधीच्यांचे ग्रंथ वाचले. फॉर एक्झाम्पल स्वामी स्वात्मारामांनी पतंजलींचा ग्रंथ वाचला, त्यांना तो पटला, पण त्यांनी त्यातले काही पॉइंट काढले. हे सगळं कंटेम्पररी पिरियडमध्ये जे लोक होऊन गेले ना, त्यांची खासियत आहे की त्यांनी आधीच्या ज्या ग्रंथांमधले मेन पॉइंट घेतले, जे त्यांना पटले. जे त्यांना नाही पटले, त्यांच्या काळात जे नव्हते बसत, लागू होत नव्हते, ते बाजूला काढले आणि मग त्यांनी स्वतःचे पॉइंट त्याच्यात ठेवले आणि मग तो ग्रंथ नवीन क्रिएट केला आणि तो पुढे चालू ठेवला. सो हे कंटेम्पररी आणि मॉडर्न पिरियड मधल्या लोकांची खासियत आहे की त्यांनी आहे त्यालाच म्हणजे आहे तसंच ते चालू नाही ठेवलं, तर त्यांनी त्याच्यामध्ये चेंजेस केले. कारण इव्होल्युशन जसं होतं तसं गरज वाढत जाते, त्यानुसार तेव्हाचे जे विचारवंत होते त्यांनी आपापला जो व्ह्यू आहे तो पुढे ठेवला. तसं चेंजेस होत गेले. ठीक आहे. मग आताही आपण बघू शकतो, जसं 7व्या-8व्या शतकात होतं तसं आता आहे का 20व्या शतकात? तर नाहीये. 20व्या शतकात तर आपण किती म्हणजे किती निवांत आहे आपण. जर आपण अगदी नुसतं ध्यानच करत बसलो तर आपण म्हणजे खाऊन पिऊन नुसतं ध्यान केलं तर किती, आणि प्रोसेस्ड फूड खात बसलो तर आपल्याला किती त्रास होईल. सो आपल्याला तर एक्सरसाइजची गरज आहेच, पण त्यासोबत आता मेंटल हेल्थची पण जास्त गरज आहे, त्यावरती जास्त फोकस केला गेलाय. सो योगा आणि वेलनेस हा तुम्हाला योगाच्या ग्रंथांमधून कसा व्ह्यू तुमच्या समोर ठेवत गेले आहेत, ते ज्यांनी कोणी ग्रंथ लिहिलेत, तर ते आपण योगा आणि वेलनेस या टॉपिकच्या अंडर बघणार. ठीक आहे. सो ह्याच्यावरती जनरलाइज क्वेश्चन येऊ शकतात. जसं जसं आता आपण पुढे जाऊ तसं मी सांगते तुम्हाला की आतापर्यंत साधारण आमचा 15 ते 20 याचा क्वेश्चन पेपरचा अभ्यास झालेला आहे. त्यानुसार त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे, म्हणजे मागचे 15 ते 20 सपोज मुद्रा योगचे जर आपण घेतले तर साधारण 15 ते 20 लेवल 1+2 आणि प्लस ऍड करून लेवल 3 चे साधारण 30 एक पेपर सॉल्व्ह करून झाले. तर तेवढ्या पेपरमध्ये या टॉपिक वरती काय क्वेश्चन विचारले गेले ते मी रीड करत असताना सांगेन, तुम्ही नोट डाऊन करून ठेवत चला. सो फर्स्ट बघणार आहोत आपण हेल्थ. Meaning and definition according to WHO, the state of health is defined as a state of complete physical, mental, social and spiritual well-being and not merely an absence of disease or infirmity. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू WHO फक्त एखादा व्यक्ती समोरून दिसत असेल तर त्याला हेल्दी म्हणणार का आपण? तर नाही. तर आधी आपण असं म्हणायचो की नीट तर दिसतोय, याला काय त्रास आहे, पण आपण बघितलं पुढे जाऊन नीट दिसणारे पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुसाईड करताना दिसतात. मग ते वरून नीट दिसतात म्हणजे ते नीट असतात का किंवा हेल्दी असतात का? तर नाही, त्यांचं माइंड कुठंतरी
डिस्टर्ब झालेलं असतं, जे ते म्हणजे थोडं डिस्टर्ब झालेलं सुद्धा ते सहन करू शकत नाही आणि मग लाईक सुसाईड किंवा काहीतरी स्वतःला तरी इजा करून घेतात किंवा दुसऱ्यांना तरी इजा करतात. फॉर एक्झाम्पल 10वीतली मुलं का काय, हल्ली मध्यंतरी तर खूप चालायचं की ते फोन काढून घेतला म्हणून वडिलांना मारलं किंवा आजीला मारलं, या अशा टाईपच्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्स्ट्रीम आहेत. ठीक आहे. मग ही झाली त्यांची अनस्टेबल मेंटल कपॅसिटी म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. सो मग हेल्दी पर्सन कधी म्हणू शकाल तुम्ही, जर एखादा व्यक्ती फिजिकली हेल्दी आहे, मेंटली हेल्दी आहे, सोशल बिहेवियर त्याचं हेल्दी आहे. एखाद्याला बघा सोसायटीमध्ये बोलताना म्हणजे काचरतात बोलताना किंवा घाबरतात किंवा फिअर असतो, फोबिया असतो. ठीक आहे. तर त्याला आपण पूर्ण हेल्दी म्हणू शकत नाही. आणि स्पिरिच्युअल वेलबिंग अशा 4 लेव्हलला जो हेल्दी असेल पर्सन, तर त्यालाच आपण हेल्दी पर्सन म्हणू शकतो. And well-being and not merely an absence of any disease or infirmity. Now, in Sanskrit, the word of health is swasthya, which is a profound meaning, which has a profound meaning. It is made up of 2 root Sanskrit words, swa or the self, and stha meaning abiding. So, swasthya can be roughly translated as abiding in one's own self. The self in Indian philosophy is generally described as Satchit Anand, म्हणजे blissful state. जी जातो ना आपण समाधीकडे, आता आपण ग्रंथ बघितले, प्रत्येकाचा एंड हा समाधीकडे होतो. तर समाधी म्हणजे ब्लिसफुल स्टेट, म्हणजे डोळे बंद केल्यानंतर नुसता आनंदच आनंद वाटला पाहिजे, कारण तुम्ही सगळ्या दुःखापासून, पेन आणि सफरिंग्स पासून वेगळे झालेले असतात. नॉर्मल मनुष्यामध्ये आणि तुमच्यामध्ये हा फरक असतो की नॉर्मल मनुष्य जो असतो तो कायम त्रागा करून घेतो, त्रास करून घेतो आणि म्हणजे अवतीभोवतीच्या गोष्टींमध्ये, मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये राहिलेला असतो आणि तो भोगता. आणि आपल्याला कळत असतं, म्हणजे आपल्याला मॅच्युरिटी आलेली असते किंवा आपण स्वतःला त्यापासून वेगळं केलेलं असतं आणि आपल्याला हे माहिती असतं की वी आर अ आत्मन अँड वी आर अ पार्ट ऑफ ब्रह्मन. सो आपल्या सगळ्या दुःखांचं जे रूट आहे तेच निघून जातं, कारण आपल्यामध्ये अविद्या नाही राहिली. आता आपल्याला कळालंय की रिअल म्हणजे मी कोण आहे आणि मी असं बारीक सारीक गोष्टींसाठी कुरकुर नाही करून बसू शकत किंवा त्रागा करून घेऊ शकत नाही. तेव्हा मग तुमच्यामध्ये फरक पडतो आणि म्हणजे तुमच्यामध्ये आणि इतर मनुष्यांमध्ये फरक पडत असतो. तर सच्चिदानंद म्हणजे ब्लिसफुल स्टेट और बीइंग कॉन्शियसनेस ब्लिस. दिस इज द ट्रू नेचर ऑफ एव्हरी बीइंग. And any deviation from this state of well-being can be considered as a disease. Actually आपल्यामध्ये सच्चित आनंद असतो. ठीक आहे. म्हणजे हे आपलं नेचर आहे. म्हणजे काय, आता आमच्या थेरपिस्टच्या क्लासमध्ये सावंत सर म्हणून होते. ठीक आहे. तर त्यांनी जसे पतंजलींवरती बऱ्याच लोकांनी बुक्स लिहिले, तर त्यांनी पण बुक लिहिले. तर ते म्हटले होते की यम नियम पाळणं हे व्यक्तीचं नेचर आहे. नॅचरली सगळे व्यक्ती नियम पाळतात. न पाळण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागतात. म्हणजे काय, तर आपला सहज नेचर आहे खरं बोलणं. आता जर कुणापासून आपल्याला लपवायचं असेल तर आपल्याला खोटं बोलायला लागतं आणि ते आपलं नेचर नाहीये. ते आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागतात. जसं की आपण कसं म्हणतो, इनहेलेशन कसं आहे, एफर्टलेस आहे. सॉरी, इनहेलेशन विथ एफर्ट आहे, एक्झलेशन एफर्टलेस आहे. सहज होऊन जातं एक्झलेशन. बोलता बोलता आपण एक्झेल करत करतच बोलतो. तसं तुमचं जे आहे नॅचरल जे नेचर आहे ते खरं बोलणं आहे आणि खोटं बोलण्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यायला लागतात. सो तसं आहे. So this is the true nature of every being. Being healthy is true nature. Any deviation from this state of well-being can be considered as disease. Therefore, abiding in one's self produces health or bliss. क्वालिटीज ऑफ अ फिजिकली वेलबिंग अकॉर्डिंग टू योगा. आता फिजिकली वेलबिंग व्यक्तीचं, आता प्रत्येक वेलबिंग बघणार आहोत आपण. फिजिकल वेलबिंग कसं असतं, इमोशनल वेलबिंग कसं असतं आणि मेंटल वेलबिंग कसं असतं. तर फिजिकल वेलबिंग तुम्ही कुणाला म्हणू शकता अकॉर्डिंग टू योगा, रिलॅक्स्ड स्टेट ऑफ मसल्स तिचे रिलॅक्स असले पाहिजे. ठीक आहे. आलेत सगळे आलेत. लूज जॉईंट्स टू कॉन्झर्व एनर्जी. तुमचे जॉईंट्स जे आहेत ते लूज असले पाहिजे. ठीक आहे. म्हणून युजली आपण रिलॅक्स स्टेटमध्ये ठेवतो. आपण आल्या लगेच कुणाचे आसनं वगैरे सुरू करत नाही. आधी आपण थोडी प्रेयर घेतो, म्हणजे मेंटली ते रिलॅक्स होतात. त्यानंतर युजली शिवानंद पॅटर्न मध्ये आम्ही आधी रिलॅक्सेशन घेतो, एक 2 ते 3 मिनिटांचं शवासन घेतो, जेणेकरून त्यांचे सगळे मसल्स जे आहेत लूज होतील, जॉईंट्स जे आहेत ते लूज होतील. हे का, कारण टाईटनेस कधी ठेवतो आपण बॉडीमध्ये, जेव्हा आपल्या माइंडमध्ये काही क्वेश्चन्स चालू असतील किंवा आपला माइंड स्टेबल नसेल, असं आपण सगळ्या गोष्टी धरून ठेवतो, पकडून ठेवतो घट्ट, म्हणजे
सोडून देत नाहीत गोष्टी. तसाच इफेक्ट तुमच्या बॉडीवरती होतो. बऱ्याच लेडीजना बघा जॉईंट पेन होत असतं, आर्थरायटिस होतं किंवा टाईट शोल्डर्स, फ्रोझन शोल्डर्सचा त्रास होतो. तो का? कारण खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खांद्यांवरती घ्यायच्या आणि त्या होल्ड करून ठेवायच्या आणि मनातलं कोणाशी बोलायचं नाही, शेअर करायचं नाही, रिलॅक्स व्हायचं नाही आणि ते खूप दिवसांचं, वर्षांचं साठून मग ते बॉडीमधून कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये बाहेर पडतं. सो तुमचं जे कायम आपण ऍज अ योगी पर्सन म्हणतोय, तर आपले मसल्स हे कायम रिलॅक्स असले पाहिजे. लूज जॉईंट्स टू कॉन्झर्व एनर्जी. आता लूज जॉईंट्स का? कारण आपल्या बॉडीमध्ये 72,000 नाडी आहेत, अकॉर्डिंग टू योगा सांगते मी. म्हणजे आपण कम्पेअर केलं तर आपल्या नर्व्सला आपण नाडीच्या रूपमध्ये कम्पेअर करतो. सो 72,000 नाड्या आहेत आणि प्रत्येक नाडीमध्ये, नाडीजना एनर्जी चॅनल्स म्हणतात, त्याच्यामधून एनर्जी फ्लो होत असते. जर तुम्ही टाईटनेस ठेवला मसल्समध्ये तर ती एनर्जी फ्लो होणार नाही आणि जिथं एनर्जी फ्लो होणार नाही तिथला जो एरिया आहे तो तुम्हाला पेन देणार किंवा ब्लड सप्लाय कमी होणार, तिथला नर्व सप्लाय कमी होणार आणि मग तिथल्या पार्टचा थोड्या दिवसांनी त्रास सुरू होणार तुम्हाला. मे बी पेन होईल किंवा कुठल्याही फॉर्म मध्ये त्या एरियामधला पेन सुरू होईल. म्हणून तुम्हाला तुमचे जॉईंट्स जे आहेत हे लूज, म्हणजे काय, फिजिकली विथ अवेअरनेस लूज ठेवायचे असतात आणि म्हणजे टाईटनेस बॉडीमध्ये ठेवायचं नाही. सिम्पली तुम्ही सांगितलं की तुम्ही योग निद्रा करा किंवा रिलॅक्सेशन करा, शवासन करा. तर शवासन करताना पण आपण असे आखडून शवासन करतो. लहान बाळासारखं शवासन करा म्हणायला पाहिजे, की बाबा तुम्ही हातपाय पसरून पडा, झोपून द्या. आता या ठिकाणी तरी तुम्ही कोण बघताय का, कोण काय करते, ह्या सगळ्या गोष्टी ठेवू नका. सो तिथं रिलॅक्स होणं म्हणजे ऍक्च्युअल रिलॅक्स होणं, मेंटली आणि फिजिकली. म्हणून लूज जॉईंट्स टू कॉन्झर्व एनर्जी. लो मेटाबॉलिक रेट असला पाहिजे. हाय मेटाबॉलिक रेट योगाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी नाही आहे चांगला. देन एफिशियन्सी युटिलिटी ऑफ एनर्जी बाय द बॉडी. एनर्जी, आता योगामध्ये कसं सांगतात की मिताहार आपण म्हणतो, की मिताहार म्हणजे मोजकच खाल्लं पाहिजे. मोजकं म्हणजे किती? 1/4 पार्ट केल्यानंतर 2/4 खाल्लं पाहिजे. 1/4 पाण्यासाठी जागा आणि उरलेली 1/4 जी आहे ती रिकामी ठेवायची जागा, जेणेकरून ते पचन चांगलं होईल. तर त्यांच्यामध्ये एनर्जी घेताना पण आपण मोजकी घेतो आणि कॉन्झर्व करताना पण. आता आपण हठयोग प्रतिभा तुम्ही बघितलं, ज्याच्यामध्ये अत्याहार आणि प्रयासश्च खूप जास्त काम करणं पण इज नॉट गुड. साधक बाधक तत्व पाहिले का सगळ्यांनी? तिथपर्यंत झालंय का तुमचं? साधक बाधक तत्व पाहिलंय? हो. हा, मग त्याच्यामध्ये सांगितलंय अति काम करणं पण इज नॉट अलाउड. मग योगिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी अति काम करून ती एनर्जी जी आहे ती वेस्ट नाही करायची, उलट आपल्याला एनर्जी कन्झर्व करायची आहे. पण म्हणून एनर्जी कन्झर्व करायची म्हणून भरपूर खाऊन एनर्जी पण कन्झर्व नाही करायची, मिताहारच ठेवायचा. पण तुम्हाला मेडिटेशन करण्यासाठी, आसनं करण्यासाठी ती एनर्जी राहिली पाहिजे बॉडीमध्ये आणि त्या टाईपनी नको त्या गोष्टींमध्ये एनर्जी वेस्ट नाही करायची. फॉर एक्झाम्पल रात्रीचे काय ते नेटफ्लिक्सचे प्रकार आले आहेत, मग ते रात्रीभर जागून ते बघायचं, तर मग तिथे एनर्जी वेस्ट जाते तुमची. ठीक आहे, मग ती एनर्जी कन्झर्व कशी कराल? वेळेवरती झोपा, पूर्ण झोप घ्या, सकाळी फ्रेश उठा आणि मग तुमचा दिवस सुरू करा. मग नको त्या गोष्टींमध्ये एनर्जी तुमची वेस्ट नाही गेली पाहिजे. सो एफिशियन्सी युटिलिटी ऑफ एनर्जी बाय द बॉडी. देन कोऑर्डिनेटेड फंक्शनिंग ऑफ ऑर्गन सिस्टीम्स इवन इन द स्ट्रेस्ड स्टेट. स्ट्रेस येतो सगळ्यांना, पण तो हँडल करणं प्रत्येकाचा डिफरंट असतो. काही जण तो हँडल करतात, काही जणांकडून तो हँडल होत नाही आणि मग दुसऱ्या रूटनी एकतर तो शारीरिक आजारांमधून बाहेर पडतो किंवा ती व्यक्ती तिच्या हाताखालच्या दुसऱ्या व्यक्तीवरती तो स्ट्रेस हे करते, म्हणजे पास ऑन करते. अशा कुठल्या तरी एका रूपामध्ये तो स्ट्रेस बाहेर पडतो. एक तर तो दुसऱ्यांना पास ऑन होतो किंवा तुम्ही तुमच्यामध्ये जिरवता आणि तुमच्या आजारपणाच्या रूपात बाहेर पडतो. सो अकॉर्डिंग टू योगा कोऑर्डिनेटेड फंक्शनिंग असलं पाहिजे ऑर्गन सिस्टीम वरती. म्हणजे काय, आपण बघितलं तर कुठल्या सिस्टीम पाहिल्या होत्या? नर्वस सिस्टीम मधल्या 2 कुठल्या सिस्टीम पाहिल्या होत्या? जे मी सांगितलं होतं की या दोघांचं कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट आहे. टाइप्स ऑफ नर्वस सिस्टीम पाहिलं होतं, आठवत आहे? त्यातले मी 2 इम्पॉर्टंट सांगितल्या होत्या की या दोघांमधलं कोऑर्डिनेशन जर व्यवस्थित असेल या 2 सिस्टीम मधलं, की का तुमचं एक्झलेशन जास्त पाहिजे इनहेलेशन पेक्षा. आठवत आहे? सिम्पॅथेटिक सिस्टीम, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपण बघितलं होतं. मी म्हटलं होतं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे इमॅजिन करा की तुमच्या समोर वाघ आला आहे आणि तुम्हाला आता पळायची तयारी करायची. एकतर पळा, म्हणजे फाईट ऑर फ्लाईट, असं पैकी दोन्ही पैकी एक करू शकतो आपण. पळून जा किंवा मग फाईट करा त्यासोबत.
तर मग अशा सिच्युएशन मध्ये जे तुमच्या बॉडीची रिस्पॉन्स असणार आहे की तुमचा हार्ट रेट वाढला आहे, मसलकडे आणि दोन्ही पायांकडे दोन्ही हातांकडे खूप सारा ब्लड फ्लो जातोय, भूक वगैरे तर तुम्ही विसरूनच गेलाय आणि तोंडचं पाणी सुटलं म्हणजे सुकून गेलं असं आपण म्हणतो ना, आणि पूर्ण जे आहे तुमच्या मेंदूकडे ब्लड फ्लो जास्त होतोय आणि तुम्ही फक्त पळायचा विचार करताय आणि जर लढायचं असेल तर कसं लढायचं हा विचार करताय. मग ही झाली तुमची स्ट्रेसफुल सिच्युएशन. ही जर तुमची थ्रू आउट द डे मेंटेन राहत असेल तर इमॅजिन करा की तुमच्या, आत्ताच मी म्हटलं की तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतो, की ते खूप विचार करून करून तुम्ही असं पकडून ठेवता. मग ती शरीराची टेंडन्सी होती पकडून ठेवायचं सगळं. मग हे टाईट शोल्डर्स असे ठेवायचे किंवा मग असं थकून जायचं आणि मागे पाठीला पोक काढायचं. माशांचं पाठीचं बघा असं हंचबॅक असते वरती, विच इज नॉट गुड. त्यांना पुढे जाऊन 100% काहीतरी बॅकएकचा त्रास होणार असतो. मग ते हंचबॅक नको असेल किंवा मग तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या शरीरावरती होत असतो. मग जर असं स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये तुम्ही दिवसभर राहत असाल, तुमच्या कामाच्या ठिकाणी स्ट्रेस असेल तर मग तुमच्या शरीराचं काय होईल विचार करा. म्हणून योगिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी जरी स्ट्रेसफुल सिच्युएशन काही वेळा आली तरी त्याला हँडल करायची तुमची टेंडन्सी वाढवते योगा. ठीक आहे, म्हणजे तुमची कपॅसिटी वाढवते त्याला हँडल करायची. सो कोऑर्डिनेटेड फंक्शनिंग ऑफ ऑर्गन सिस्टीम्स इव्हन इन स्ट्रेस स्टेट्स, स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये सुद्धा ते कंट्रोलमध्ये राहतं किंवा तुमची टेंडन्सी वाढते. ओके, त्याच्यानंतर स्ट्रेंथ. देर आर अ नंबर ऑफ आसनास, सुपाइन नौकासन, उत्कटासन, भुजंगासन एक्सेट्रा in yoga which develop a strength of muscles like in classic form of exercises, push-ups, lunges or squats. So strength साठी आपल्याकडे आसनं आहेत, नौकासन आहे, ह्यात तर फार कमी दिलेत, उत्कटासन आहे, भुजंगासन आहे, in yoga which develop the strength of muscles like in classic form. ठीक आहे. त्यानंतर बॅलन्स. वन ऑफ द व्हायटल एलिमेंट ऑफ फिटनेस इज बॅलन्स विच इज जनरली इग्नोर्ड इन द रुटीन लाईफ ऑफ ट्रॅडिशनल जिम. कंपॅरिझन केलंय. ठीक आहे, इथे जिम आणि योगामध्ये काय मेन हे आहेत, कम्पॅरेटिव्हली काय काय डिफरन्सेस आहेत. तर बॅलन्स वरती फोकस केला जात नाही आणि योगामध्ये कायम बॅलन्स वरती फोकस केला जातो, कारण आसनांमधून तुमच्या लाईफस्टाईल मध्ये बॅलन्स येतो आणि यू स्टार्ट बॅलन्सिंग थिंग्स वेल. जसं आपण म्हटलं होतं की भगवद्गीतेमध्ये मॉडरेशनला इम्पॉर्टन्स दिलंय, युक्ताहार विहारस्य. सो ते मॉडरेशन, बॅलन्स हे योगामधले पोश्चर करून सुद्धा तुमच्यामध्ये यायला लागतं. ठीक आहे, जेव्हा तुम्ही वृक्षासन, ताडासन किंवा दुसरे कुठले बॅलन्सिंग पोज जास्त वेळा होल्ड करायला लागाल तेव्हा तुमच्या लाईफमध्ये पण हळूहळू बॅलन्स करायची स्किल तुम्ही शिकायला लागाल. आणि इट इज करेक्ट, आणि हे म्हणजे होतच 100%. ठीक आहे, हे नुसतं असं बोलत नाही, हे होत असतं. So one of the vital element of fitness is balance, which is generally ignored in the routine of life of traditional gym. Yoga poses like Vrikshasana, the tree pose, teaches practitioners how to stay firm only on one leg. Balance also helps you to keep fit for daily activities. ठीक आहे. त्यानंतर जॉईंट मोबिलिटी. मेनी पोजेस इन योगा रिक्वायर यू टू मूव युअर जॉईंट्स इन अ वे दॅट मे बी डिफरंट दॅन द लिनियर मॅनर यू आर अकस्टम्ड टू with walking, swimming, biking or running. This improves the overall range of motions and discourages injury. Stiffness and pain can significantly diminish with regular practices. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींच्या आता बऱ्याचदा ना आपल्याकडे असे पुढे जाऊन तुम्हाला येतील, कॉर्पोरेट योगा सुरू झालाय, माहितीये ना, कॉर्पोरेट योगा असतो प्रकार. सो मग कॉर्पोरेट योगामध्ये काय होतं, ऑक्युपेशनल हजार्ड्स होतात. म्हणजे काय, IT मध्ये सारखं सिटिंग जॉब असतो, मग त्यांना तिथं बऱ्याचदा आपल्याला हे करायला लागतं, म्हणजे काय गाईड करायला लागतं की तुम्ही बसल्या बसल्या कसा योगा घेऊ शकता, करू शकता थ्रू आउट द डे. त्यानंतर बऱ्याच लोकांना माऊस यूज करून करून, म्हणजे माझ्याकडेच 3 केसेस होता की त्यांना रिस्टची इंजुरी सुरू होते आणि म्हणजे ती काही केल्या कमीच होत नाही, कारण ओव्हर यूज ऑफ राईट रिस्ट असं त्यांना म्हणजे त्यांचं डायग्नोसिस केलं. पण त्याला काही म्हणजे योगा लिटरली त्यांना काही काही पोजेस योगामध्ये रिस्ट्रिक्शन आलं त्यांना की हे नाही करू शकत, तिथपर्यंत त्यांचा पेन ते जास्त होतं. सो अशा ठिकाणी मग कॉर्पोरेट योगामध्ये किंवा डान्सिंग स्किलच्या वेळेस सुद्धा अशा बऱ्याच जे आहेत प्रोफेशनच्या आधी त्यांना सांगतात की तुम्ही योगा स्टार्ट करा, जेणेकरून तुमच्यात फ्लेक्झिबिलिटी येईल आणि तुमचे म्हणजे बाकीच्या गेम्स मध्ये सुद्धा बॅडमिंटन खेळताना वगैरे सुद्धा स्ट्रेचिंग करायला सांगतात. आमच्याकडे असेही खूप लोक अप्रोच करतात
करतात की ज्यांना त्या गेम्समध्ये स्टिफनेसमुळे तो गेम पुढे त्यांना कंटिन्यू करता येत नाहीये, म्हणून त्यांना आधी योगा करायला सांगतात. योगाने त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ फ्लेक्झिबिलिटी यायला लागते आणि मग ते त्यांचा जो गेम आहे तो पुढे कंटिन्यू करू शकतात. सो फिजिकल वेलबिंग मध्ये स्ट्रेंथ, बॅलन्स आणि जॉईंट मोबिलिटी या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. त्यानंतर तो मधला पॅरेग्राफ आहे तो तुम्ही तुमचा रीड करा, तो काही इतका इम्पॉर्टंट नाही. त्यानंतर आहे मेंटल वेलबिंग. बघा त्याच्या खालीच मेंटल वेलबिंग आहे. सो कॉन्शियस प्रोसेस ऑफ कामिंग डाऊन द माइंड इरेजेस द विकनेसेस. सो कॉन्शियस प्रोसेस ऑफ कामिंग डाऊन द माइंड म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की विथ अवेअरनेस, डू एव्हरीथिंग विथ अवेअरनेस. माइंडफुलनेस जो असतो, ते मॉन्क लोक असतात ना त्यांच्यामध्ये माइंडफुलनेस असतो बघा. म्हणजे काय, तर साधा अगदी सपोज पाणी पित असतील तर मग हा ग्लास कसला आहे, याच्यामध्ये पाणी आहे, आता मी हे तोंडाजवळ नेते आणि मग एक एक घोट, मग तो घोट जाणवतोय मला जाताना आणि आता या पाण्याचा मला खूप फायदा होणार. अशा प्रकारे बिंग माइंडफुल म्हणजे तोपर्यंत ती जी ऍक्टिव्हिटी करतात त्याच्यात कम्प्लिटली तुमचं माइंड एंगेज करायचं, जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये दुसऱ्या कुठल्या गोष्टी येत नाही. सो तो झाला माइंडफुलनेस. मग बिंग कॉन्शियस व्हाईल डुईंग एव्हरीथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप युअर मेंटल वेलबिंग गुड. ठीक आहे. सो कॉन्शियस प्रोसेस ऑफ कामिंग डाऊन द माइंड इरेजेस द विकनेसेस. त्याच्यामुळे विकनेसेस जे आहेत ते कमी होतात. बिल्ड्स विल पॉवर. विल पॉवर बिल्डअप होते. त्यानंतर स्टेडफास्टनेस बिकम्स द कोर. स्टेडफास्टनेस आपण आय थिंक सो बघितलं होतं, स्थितप्रज्ञ व्यक्तीचे आपण फीचर्स बघितले होते. मग तो तुमच्यामध्ये थोडासा यायला लागतो. त्यानंतर कन्वर्ट्स ऑल द चॅलेंजेस इनटू अपॉर्च्युनिटीज. चॅलेंजेस जे आपल्याला वाटतात लाईफमध्ये त्याच म्हणजे कन्व्हर्जन अपॉर्च्युनिटीज मध्ये होतं, ज्यांचं जे मेंटली स्ट्रॉंग असतात अशांचं सांगते. ठीक आहे. आणि योगाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी वेलबिंग अचीव करायला लागतो. फिजिकल वेलबिंग, मेंटल वेलबिंग. त्यानंतर आहे इमोशनल वेलबिंग. ओव्हरकम्स हिज इमोशनल कॉन्फ्लिक्ट्स, कॉम्प्लेक्सेस अँड टर्मॉइल्स. सिस्टमॅटिकली शार्पन्स अँड सेन्सिटायझेस हिज इमोशन. सो इमोशनल व्यक्ती सुद्धा इमोशन्स वरती कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा करण्यासाठी हळूहळू योगाभ्यास केल्यानंतर अशा व्यक्तीला सुद्धा फायदा होतो. So as it is understood through the Bhagavad Gita, our constant thinking about sensory object is the main cause of our emotional instability. ठीक आहे. सेन्सरी ऑब्जेक्ट्स म्हणजे जसं मगाशी आपण प्रत्याहार बघितला. ठीक आहे. आपण बघितलं होतं बघा, स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या फीचर्स बघितले होते. आपण बघितलं होतं की कुर्मासारखे म्हणजे तुमच्या वासनांच्या मागे जर तुमचं मन धावत असेल तर कुठलीच गोष्ट अचीव करणं तुम्हाला अवघड आहे. मग तुमच्या वासनांवरून माइंड कंट्रोल केलं, तुमचं माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अचीव करू शकता. सो आपण बघितलं होतं की त्याला टॉर्टॉइजचं उदाहरण सांगितलं होतं की टॉर्टॉइज कसं त्याचे हात, पाय आणि डोकं आतमध्ये घेतो जेव्हा काहीतरी संकट येताना दिसतं त्याला, आणि मग दिसताना ते लांबून खडकासारखं दिसतो आणि ते संकट पुढे गेलं चालून की मग पुन्हा तो त्याचं डोकं, हातपाय बाहेर काढतो आणि चालत राहतो. तशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये सांगितले की तशा प्रकारे तुम्ही तुमच्या सेन्स वरती म्हणजे वासनांवरती कंट्रोल ठेवला पाहिजे, सेन्स ऑर्गन्स वरती कंट्रोल ठेवला पाहिजे. ठीक आहे. सो दिस इज इनव्हेरिएबल थिंकिंग गिव्स राईज टू काम, डिझायर्स, क्रोध, अँगर, लोभ, ग्रीड अँड मोह, अटॅचमेंट विथ वर्ल्डली थिंग्स अँड कॉजेस स्ट्रेस इन अन इंडिव्हिज्युअल. सो हे मेन 4 रिझन आहे पेन आणि स्ट्रेसचे: काम, क्रोध, लोभ अँड मोह. अकॉर्डिंग टू पतंजली, आता बघा सगळ्यांची नावं येतात. आपण आता तुम्हाला स्टडीसाठी भगवद्गीता आहे, पतंजली आहे, योग वसिष्ठ आहे, हठयोग प्रतिपिका आहे आणि घेरंड संहिता आहे. तर सगळ्यांचा रेफरन्स येतो की या बाबतीत हे म्हणजे योग वसिष्ठ काय म्हणतात, तर अमुक एक बाबतीत पतंजली काय म्हणतात. सो अकॉर्डिंग टू पतंजली 5 टाइप्स ऑफ रॉंग इनबॉर्न मेंटल अफ्लिक्शन्स, दॅट इज क्लेश. आता सांगा क्लेश कोणकोणते आहेत? which can be considered as intrinsic causes for producing uncontrolled emotional responses, that is distress, as given in Patanjali. कोणकोणते आहेत क्लेश सांगा? अरे दिलेत पुढेच. योग सूत्र आर: अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेशः. ठीक आहे. सो अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे अकॉर्डिंग टू पतंजली सगळ्यांनी 30 थिअरी लिहिली आहे, आपापल्या भाषेत वेगवेगळी लिहिली. ठीक आहे. सो ते झालं अकॉर्डिंग टू पतंजली. इमोशनल वेलबिंग न राहण्याचं कारण पंचक्लेशन, त्याला कंट्रोल करण्यासाठी पण त्यांनी सांगितलं. काय सांगितलंय? क्लेशांना कंट्रोलमध्ये करण्यासाठी काय सांगितलंय? वैराग्य आणि अजून एक काहीतरी आहे.
कन्फ्युज होऊ नका. चित्तवृत्तींचा निरोधोपाय वेगळा आणि क्लेश कमी करण्यासाठी सांगितलंय ते वेगळं. येस, कन्फ्युज. असंच कन्फ्युज करतात. तुम्ही होताना दिसलात की ते अजून कन्फ्युज करतात. विक्षेप सहभुव माहितीयेत का? अंतराय माहितीयेत? हो. अंतराय कमी करण्यासाठी काय सांगितलंय? अंतराय कमी करण्यासाठी काय सांगितलंय? वृत्तींचा निरोध करण्यासाठी काय सांगितलंय? पंचवृत्ती ज्या आहेत. आणि पंचक्लेश कमी करण्यासाठी काय सांगितलंय? तसा योगा सगळं सगळं 5-5, 9-9 आहे आकड्यांवरती. आता सकाळी झालं योगा- ऍक्च्युली त्यांचं. तसा सोपा आहे योगा दिसायला, पण बोला, तसा तुम्ही अवघड बोललात ना की तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे. हा, जे जे समजले ते बोला रुचिका. नाही नंतर आहे सांग. नाही, अंतराय नाही सांगितलं तरी चालतील. 2-3 हा, सांग. पण त्याला काही त्याच्यावरचं? sequence नकोय. पण ते कमी करण्यासाठी काय सांगितलंय? तुम्ही प्रॉब्लेम्स बघा, पण सोल्युशन आधी बघा. हा सांगा, तुम्हाला काय कळलंय ते सांगा. चुकू दे. अभ्यास, वैराग्य आणि अभ्यास कशासाठी आहे पण हे? पंचक्लेश कमी करण्यासाठी. नाही, वृत्तीसाठी आहेत. व्हेरी गुड. चित्तवृत्ती निरोधोपाय हा, त्यासाठी अभ्यास आणि वैराग्य आहे. आणि तेवढंच नाहीये, तर त्याच्यासोबत बाकीचं पण आहे. म्हणजे फक्त तेवढंच नाहीये, तुम्ही यमनियम पण पाळा आणि एक्सरसाइज, हेल्थ म्हणजे डाएट, ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर आल्या. पण अभ्यास वैराग्य तर कंपल्सरी आहे. आणि आता पंचक्लेश कमी करण्यासाठी काय? क्लेश तनु करण्यासाठी काय करायचं? आनंदी राहणे. नाही, मैत्री कीवर्ड्स यूज करायचा. कीवर्ड्स. मैत्री करणे, हा, मैत्री. आनंदी राहणे, क्रियायोग सांगितलाय. क्रियायोग. क्लेश तनु करणार्थ क्रियायोग आणि समाधी भावनार्थ, या 2 गोष्टींसाठी क्रियायोग सांगितला. आता क्रियायोग म्हणजे काय? क्रियायोग अमृता सांग. अमृता माहिती. समाधी. नाही ग. साधन पाहून. सॉरी. नियम, शेवटचे 3 नियम कोणकोणते आहेत? ध्यान, धारणा, समाधी. नियम. स्वाध्याय. नियम ते मंजिरी तू सांगितले अष्टांग योग आहे. नियम कोणते आहेत? 3. अमृता करेक्ट आहे, सांगत होती सत्य. तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, त्या तिघांना एकत्र क्रियायोग म्हणतात. ठीक आहे. आणि तो क्रियायोग जो आहे तो सांगितला आहे क्लेश कमी करण्यासाठी. ठीक आहे. आणि आता अंतराय जे आहेत, अडथळे जे येतात की योगाचा अभ्यास किंवा योगा अभ्यास करत असताना तुम्हाला काही काही अडथळे येतात, ते पूर्ण करण्यासाठी काय सांगितलं? म्हणजे ते काढून टाकण्यासाठी. तनु, दार, एकतत्वाचा अभ्यास सांगितलाय. काय सांगितलंय? एकतत्वाचा अभ्यास. आणि तेच म्हणजे एकतत्वाचा अभ्यास म्हणजेच अष्टांग योग फॉलो करायला सांगितले. कीवर्ड्स. आन्सर, हा आन्सर बघा ट्रिकी आहे. पण आणि नाही, हे कीवर्ड्स विचारतात. आनंदी राहणं वगैरे ठीक आहे, ते तू चित्त प्रसादनाचं सांगतेस. हा, एक्झॅक्टली. चित्त प्रसादनाचे मार्ग आहेत ते 4. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. पण ते वेगळे. ठीक आहे. आणि ते जर आन्सर तुला हवं असेल, कशाचा आन्सर आहे, तर त्या काळी आनंदी राहण्यासाठी 4 मार्ग त्यांनी सांगितले. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तेव्हाच त्यांनी 4 मार्ग सांगितले. मैत्री कुणाशी करायची, मुदिता कुणाशी करायची, उपेक्षा कुणाची करायची आणि करुणा कुणाची करायची. हे जर तुम्हाला कळालं
तर तुम्ही आयुष्यात आनंदी राहू शकता. की कुणाशी कुठल्या लोकांची मैत्री करायची, कुणापासून लांब राहायचं, कुणाच्या नादी नाही लागायचं आणि म्हणजे करुणा कुणाची करायची, दया कुणाची करायची, या गोष्टी तुम्हाला कळल्या की तुम्ही म्हणजे खुश राहू शकाल किंवा आनंदी राहू शकाल. हे चित्तप्रसादनाचे 4 मार्ग झाले. आणि हे असे कन्फ्युजिंग आहेत ना, 5च वृत्ती आहेत, पंचक्लेश, अजून चित्तभूमी नाही गेले मी. चित्तभूमी मधले क्वेश्चन नाही विचारले, पण हे असेच क्वेश्चन विचारतात तिथे. ठीक आहे. आणि लेवल 2 म्हटल्यानंतर थोडे ट्रिकी क्वेश्चन्स विचारतात. ओके, क्लिअर आहे? आता जायचं पुढे. येस. आता जे आहे आपण पंचकोश बघणार आहोत. म्हणजे पंचकोशांचा रेफरन्स आलाय थोडासा. ओके, पंचकोश आता होणार नाही 15 मिनिटांमध्ये. 46 पेज नंबर आपण नंतर बघूयात. 47 पेज नंबर वरती या. योगिक कन्सेप्ट ऑफ हेल्थ अँड डिसीज. दिसतंय का सांगा सगळ्यांना? हे घेणार मी, घेणार आहे तुम्हाला, पण मला ते वेळ लागेल. हे असं 15 मिनिटांमध्ये होणार नाही. 15 मिनिटात त्याच्या पुढचा टॉपिक होणार आहे. पंचकोश घेऊयात आपण. सो योगिक, हे तुमचं झालंय ना पंचकोश? हो मॅम. हा, सांगा बरं मग तुम्ही. मग कंटिन्यू करू शकतो. मला वाटतं मला शिकवायचंय. हा, पंचकोश सांगा कोणकोणते आहेत आणि काय आहेत पंचकोश, काय आनंदमय कोश, कुठे मनोमय असतो तो? आनंदमय कोश अन्नात, नाही सॉरी वेट अन्नमय कोश स्थूल शरीर म्हणजे फिजिकली. बरोबर. आनंदमय कोश हे ब्लिस म्हणजे मनात असतो. विज्ञानमय कोश हे इंटेलेक्च्युअल शीथ म्हणजे ते काय म्हणतात त्याला, विजडम बॉडीशी रिलेटेड असतो. मनोमय कोश हे माइंड शीथ आहे. प्राणमय कोश ही ब्रेथ आहे आणि अन्नमय कोश हे फूड आहे. शरीर. फूड म्हणजे शरीर, स्थूल शरीर. आता हे तुमच्या आत्मनवरचे 5 लेअर आहेत. आत्मनवरच्या, शरीरावरचे नाही. शरीर हा एक लेअर आहे. शरीर म्हणजेच अन्नमय कोश आहे. शरीराच्या आतमध्ये आपण हवा आत बाहेर करतो, श्वास घेतो, श्वास सोडतो. म्हणजे नुसतं शरीर नाहीये, त्याच्या आत पोकळी आणि त्याच्यामध्ये ही हवा आत बाहेर करतीये. ठीक आहे. तो झाला तुमचा प्राणमय कोश. हे 2 कोश किंवा फक्त शरीरच तुम्हाला डोळ्यांनी दिसू शकतं. प्राणमय कोश पण डोळ्यांनी दिसत नाही. त्याच्या आतमध्ये आहे मनोमय कोश. तिकडची वेस्टर्न कन्सेप्ट माइंड जी आहे ती आपल्या इथं मनोमय कोश आहे. आणि अकॉर्डिंग टू योग वशिष्ठ सगळ्यात जास्त आजारपण हे तुमच्या मनोमय कोशामध्ये सुरू होतात आणि मग ती तुमच्या अन्नमय कोशापर्यंत पोहोचतात. आणि त्या मनोमय कोशाच्या पण आतमध्ये विज्ञानमय कोश आहे की जिथं काय म्हणू शकता, हायर इंटलेक्च्युअल, म्हणजे ज्यांचे हे वरचे 3 कोश क्लिअर असतात ना, त्यांचं हायर इंटलेक्च्युअल जे म्हणजे तो जो शीत आहे तो फार स्ट्रॉंग असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, म्हणजे आत्ताच तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर कुठलेही खेळाडू घेऊ शकता किंवा कुठलेही अशा व्यक्ती जे त्यांच्या एरियामध्ये खूप नावाजलेले आहेत किंवा खूप काय म्हणू शकता फेमस आहेत. आता आपल्यातलं उदाहरण घ्यायचं झालं तर विराट कोहली म्हणा, की जेव्हा मैदानावर तो असतो तेव्हा त्याला म्हणजे फक्त खेळणं आणि बेस्ट खेळणं एवढंच माहिती असतं. याच्या आधीमध्ये दुसरं काही नसतं. ठीक आहे. ती बॅट आणि तो बॉल एवढंच त्याला दिसत असतं, बाकी काही नसतं. मग एकाग्रतेने तो त्याचं काम करत असतो. सो ते झालं हायर इंटलेक्च्युअल लेवल क्लिअर असणं. आणि ब्लिसफुल स्टेट म्हणजे तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळणं आणि तुम्हाला तुमचे सगळे दुःख आणि सफरिंग कमी होऊन जाणं. तर त्या लेवलला म्हणतात ब्लिसफुल स्टेट. ठीक आहे. मग ते झाले 5 कोश. अन्नमय कोश सगळ्यात वरचा म्हणजे बॉडीमध्ये सगळ्यात वरचा, त्याच्यामध्ये प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे झाले 5 लेअर. ठीक आहे. पण तरी पण आता आपण हे नको बघायला. आता 15 मिनिटात आपण योगिक कन्सेप्ट ऑफ हेल्थ अँड डिसीज बघूया. ठीक आहे. सो पेज नंबर 47 वरती या. योगिक कन्सेप्शन्स ऑफ हेल्थ अँड डिसीजेस. आता याच्यामध्ये योग वसिष्ठांचा रेफरन्स येतोय बघा. सो योग वसिष्ठ कोण होते? आपण वाचू त्यांचं, पण ते कोण होते? ऋषी होते. पण त्यांची थोडा रेफरन्स माहिती आहे योग वसिष्ठांचा? कुणाचे गुरु होते ते? रामाचे गुरु होते. ठीक आहे. आणि राम जेव्हा त्याचं गुरुकुल सिस्टीम कंप्लीट करून घरी आला होता अयोध्येमध्ये, आणि तेव्हाच त्यांचं चाललं होतं की आता रामाला राज्य द्यायचं आणि त्याला सगळं म्हणजे त्याच्या डोक्यावरती आता सगळं
राज्याभिषेक वगैरे करून द्यायचा, तेव्हा रामाला असं झालं होतं की ही सगळी विद्या जे तुम्ही आता शिकताय हे सगळं ते लोक साधारण कधीपर्यंत म्हणू शकता तुम्ही 15व्या-16व्या वर्षापर्यंत त्यांचं हे शिक्षण कम्प्लीट व्हायचं. गर्ल्स वेट फॉर 2 minutes. मुलींना मग असे क्वेश्चन्स लिहून घेतले का कोमल मॅडमने विचारलेले? म्हणजे तुमचे कन्फ्युजन वरती ते क्वेश्चन्स आहेत, तसे क्वेश्चन्स विचारतात, त्याची आन्सर पण त्यांनी दिली आहेत. ओके रुचिका? हो. सॉरी काय म्हणत होतो आपण, योग वसिष्ठ. तर जेव्हा त्यांना साधारण त्यांच्या 15व्या-16व्या वर्षापर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं असतं, जे तुम्ही आता ऐकताय हे त्यांनी तेव्हाच ऐकलेलं असतं. आणि काही आयुष्य सुरू व्हायच्या आधीच श्रीरामांना असं झालं होतं की मला संन्यास घ्यायचाय, मला हे सगळं करायचं नाहीये, मला योगी पुरुष होऊन राहायचंय, मला हे सगळं म्हणजे सांसारिक लाईफ नकोय. तर अशा वेळी राजा दशरथांनी त्यांना पुन्हा बोलवलं आणि त्यांचं म्हणतो ना आपण ब्रेन वॉश करतो तसं ब्रेन वॉश करायला सांगितलं. आणि त्याची ह्या ठिकाणी जसं म्हणजे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाचं जसं ब्रेन वॉश केलं होतं तसं तिथे त्यांनी गुरु वसिष्ठांनी म्हणजे श्री योग वसिष्ठांनी रामांचं ब्रेन वॉश केलं होतं की या ठिकाणी तुझं जबाबदारी काय आहे, तू असं सांगू शकत नाही की मला सांसारिक लाईफ नकोय, म्हणजे तू एक राजाचा मुलगा आहे तर तुझी जबाबदारी काय आहे, तर तू प्रजेचं पालन केलं पाहिजे, म्हणजे पालन पोषण केलं पाहिजे, त्यांची काळजी केली पाहिजे. तर ते होते योग वसिष्ठ. ठीक आहे, त्यांचे ग्रंथ आहेत, अगदी सगळ्यात मोठे ग्रंथ आहेत, 64,000 सूत्रांचा मोठा ग्रंथ आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म छोटा आहे, तोही 32,000 सूत्रांचा आहे. तर असे मोठे मोठे ग्रंथ आहेत त्यांचे आणि खूप छान आहेत त्यांचे कन्सेप्ट. तर त्याचा पण आपण थोडासा रेफरन्स घेतो आपल्या योगामध्ये, की जो आताच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा आताच्या लाईफस्टाईल मध्ये जो असा चपखल बसतो, म्हणून आपण जे काय आहे खूप ग्रंथ आहेत योगामध्ये पण त्यांचे रेफरन्सेस आपण घेतो, सगळे ग्रंथ नाही घेत पण त्यांचे रेफरन्सेस घेतो की जे आताच्या लाईफस्टाईल मध्ये आपल्याला सूट होते. सो ते होते योग वसिष्ठ. So in Yoga Vasishtha, one of the best text on yoga, the essence of yoga is beautifully portrayed thus: Manah prashmanopayaha yoga ityabhidhiyate. So yoga is called a skillful trick to calm down the mind. सो तुमचं माइंड तुम्ही काम डाऊन केल्यानंतर म्हणजे स्किलफुली तुम्ही तुमचं माइंड काम डाऊन करू शकत असाल, देन यू आर डुईंग योगा. ओके, so it is upaya, a skillful, subtle process and not a mechanical, gross effort to stop the thoughts in a mind. So it is a skillful, subtle process. Subtle म्हणजे काय, सूक्ष्म. ओके, सूक्ष्म प्रोसेस आहे की असं आवर्जून असं आपण लाईक वीकेंड्सला मूवीजला वगैरे जातो ती गोष्ट वेगळी. ठीक आहे, म्हणजे सपोज तुम्हाला स्ट्रेस आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मी खूप खावं, मला खूप खाल्ल्यानंतर बरं वाटतं, किंवा मग कुठेतरी फिरून आल्यानंतर बरं वाटतं, म्हणजे ते तात्पुरती तुम्ही त्या सिच्युएशन पासून लांब जात असता पण परमनंट त्याच्यावरती सोल्युशन काढलेलं नसतं. मग ही जी प्रोसेस आहे की स्किलफुली तुमचं माइंड काम डाऊन करायचं, ही सूक्ष्म आपण बऱ्याचदा म्हणतो बघा की श्वास घे, खोल श्वास घ्या आणि म्हणजे माइंड काम डाऊन करा, शांत करून घ्या. ठीक आहे, सो इट इज अ सटल प्रोसेस, सूक्ष्म प्रोसेस आहे अँड नॉट अ मेकॅनिकल ग्रॉस एफर्ट्स. खूप असं ग्रॉस एफर्ट्स नाही करायचंय टू स्टॉप द थॉट्स इन द माइंड. माइंड मधले थॉट स्टॉप करणं हे जरा अवघड आहे. ओके, म्हणून बऱ्याचदा आपण माइंड मधले थॉट स्टॉप नाही करायला सांगत पण डायव्हर्ट करायला सांगतो. आपण जे म्हणतो ना योग निद्रेमध्ये असं करतात, किंवा याच्यामध्ये कशामध्ये योग निद्रा किंवा रिलॅक्सेशन मध्ये शवासनामध्ये आपण कायम सांगतो त्यांना की आता इमॅजिन करा तुम्ही बीच वरती आहात आणि पायाला त्या रेतीचा स्पर्श इमॅजिन करा, समोर तुमच्या समुद्र आहे आणि मग म्हणजे असा सूर्य मावळतीला आहे किंवा टुवर्ड सनसेट. हे सगळं तुम्ही आता इमॅजिन केलं डोळे झाकून, तर थोड्या वेळासाठी तुमच्या डोक्यातले जे काही आता चालू होते त्या गोष्टी
स्टॉप झाल्या. हा, मग ते काय केलं, मी तुमचं माइंड डायव्हर्ट केलं. मी काय माइंड मधले तुमचे थॉट स्टॉप केले नाही किंवा ते करूही शकत नाही, ते थोडं अवघड आहे. मग तुमचं माइंड मी डायव्हर्ट केलं काही मिनिटांसाठी. ठीक आहे. सो मग ते झालं स्किलफुल ट्रिक. म्हणजे योगामध्ये अशा ट्रिक्स आहेत ज्याच्याने आपण माइंड काम डाऊन करू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला कम्प्लिटली माइंड मधले विचार तुमच्या कंट्रोलमध्ये आणायचे असते, ते तेव्हाच होऊ शकतात जेव्हा तुम्ही तुमचा रिअल फॉर्म समजून घ्याल. ठीक आहे. रिअल फॉर्म काय आहे म्हणजे आत्मन, ब्रह्मन आणि वी बोथ आर सेम. जसं मी तुम्हाला एकदा होळीची कन्सेप्ट सांगितली होती बघा. होळी जर पेटत असेल, ते जर ब्रह्मन असेल, तर त्यातनं पडणाऱ्या बाहेर ठिणग्या म्हणजे आत्मन आहे. आणि ते आत्मन म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल्स आहोत. आता आपल्याला तर आपला रिअल फॉर्मचा विसर पडलाय. ह्याला यांची स्टोरी आहे ना, प्रल्हादाची स्टोरी आहे की देव कुठे आहे, तर देव प्रत्येक ठिकाणी आहे असं म्हणत असतात. तर ते खरंच आहे, देव आपल्यातच आहे. आपण म्हणतो ना देव आपल्यातच आहे, म्हणजे आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत हिंदू स्क्रिप्चर्स मधल्या, त्या सगळ्या ब्रह्मन आत्मन या याच्यावरूनच आलेल्या आहेत. ठीक आहे. आणि मग त्या कन्सेप्ट आपण डोक्यात घेऊन जर आपले दुःख किंवा आपले सफरिंग्स बाजूला करायचा विचार करणं गरजेचं आहे, असं या योग वसिष्ठ म्हणा किंवा कुठल्याही गुरुजनांच्या थॉट्स मधून आपल्याला कळतं. सो हे झालं की त्याची डेफिनेशन आहे ती मनः प्रश्मनोपायः योग इत्यभिधीयते. दॅट इज डेफिनेशन ऑफ योगा अकॉर्डिंग टू योग वसिष्ठ. ती आहे लेवल 2 ला. Then in Anandamay Kosh, a man is healthiest with perfect harmony and balance of all his faculties. आनंदमय कोश मध्ये हा कोश तो कोश आहे ज्याच्यामध्ये विथ अ परफेक्ट हार्मनी अँड बॅलन्स ऑफ हिज फॅकल्टीज माणूस हा हेल्दीएस्ट असतो. म्हणजे तो जर त्या लेवलपर्यंत पोहोचला तर. गोइंग अगेन्स्ट व्हॉट इज राईट कॉजेस इम्बॅलन्स. आता काय राईट आहे हे आपल्याला माहितीये, पण आवर्जून केलेल्या चुका, आता त्याच्यामध्ये आहेत बघा, आपल्या 9 अंतरायमध्ये जाणून पुजून केलेली चूक म्हणजे काय होती, तर ती होती प्रमाद. प्रमाद म्हणजे आवर्जून, म्हणजे आपल्याला माहितीये नेक स्पॉन्डिलायटिस आहे तरी पण मला हलासन करायचंय. मग झालं नेक मध्ये अजून काहीतरी ट्विस्ट बसला किंवा नेक पेन सुरू झालं आणि काहीतरी बेल्ट वगैरे लावायला लागला. सो ते त्याला म्हणतात की मुद्दामून केलेली चूक, माहित असून सुद्धा केलेली चूक. आपल्याला माहितीये अनहेल्दी खाणं इज नॉट गुड फॉर अस, बट स्टील जिभेचे चोचले म्हणू शकता किंवा प्रत्याहार न करणं, इंद्रिय निग्रह न करणं, जिभेच्या आहारी जाणं. मग गोइंग अगेन्स्ट व्हॉट इज राईट कॉजेस इम्बॅलन्स. जे आपल्याला माहितीये की जे करेक्ट आहे तरी सुद्धा ते फॉलो न करणे आणि इनकरेक्टच्या वेनी जाणं, इट कॉजेस इम्बॅलन्स. These imbalances amplify themselves resulting in mental illnesses called as आधीच. तर याच्यामुळे मेंटल इलनेसेस होतात ज्याला आपण म्हणतो आधीच. त्याला अंडरलाईन करा. तुम्हाला 3 कन्सेप्ट बघायच्यात इथे. आधीच म्हणजे काय, व्याधीज म्हणजे काय आणि अनाधीज व्याधीज म्हणजे काय. सो आधीच म्हणजे काय, these imbalances amplify themselves resulting in mental illnesses called as आधीच. सो आधीच is mental illnesses. At this stage there are not symptoms at the physical level. सो हे मेंटल इलनेस आहे. अजून तरी फिजिकल लेवलवरती याचे परिणाम झालेले नाहीयेत. But prompted by the perpetual growth of desires, these mental diseases concealed in us begin to manifest themselves externally and gradually they percolate to the physical frame. फॉर एक्झाम्पल स्ट्रेस असेल, एक्झामचा स्ट्रेस असेल आणि एखादी व्यक्ती फूडी असेल, तर तिला काहीतरी चिप्सच खावेसे वाटले किंवा काहीतरी अनहेल्दी खावंसं वाटलं आणि ते मग म्हणजे मन सॅटिस्फाय करण्यासाठी ते खातच राहिलं, तर मग असं 5-6 दिवस म्हणा किंवा 2 आठवडे 3 आठवड्यानंतर असं अनहेल्दी खाल्ल्यानंतर फिजिकल लेवलला कधीतरी तो परिणाम होणारच आहे. किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशनमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात बॉडीमध्ये, त्याचा पण परिणाम पुन्हा कधीतरी फिजिकली होणारच आहे. सो मेंटल इलनेसेस ज्या आहेत त्या आधीच झाल्या आणि कधीतरी जाऊन त्या फिजिकल लेवलवरती फिजिकल फ्रेम मध्ये येणार आहे. सो प्रीपॉन्डरन्स ऑफ अज्ञान लीड्स, अज्ञान ते अज्ञान आहे ना, ते अज्ञान रीड करायचं. ठीक आहे. प्रीपॉन्डरन्स ऑफ अज्ञान लीड्स वन टू परफॉर्म रॉंग ऍक्शन सच एज ईटिंग ऑफ अनहोलसम फूड. अज्ञानामुळे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, अविद्या. अविद्या म्हणजेच अज्ञान. तर माहित नसल्यामुळं म्हणजे रॉंग ऍक्शन्स आपल्याकडून होतात. फॉर एक्झाम्पल कुठल्या रॉंग ऍक्शन्स, तर इटिंग ऑफ अनहोलसम फूड, लिव्हिंग इन अनहेल्दी ड्वेलिंग्स, डुईंग हिंजेस इन अनटाइमली अवर्स. ठीक आहे, हिंजेस नाही तर बिंजेस आहे. देन असोसिएटिंग विथ विकेड म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात राहणं किंवा त्यांच्यासोबत, म्हणजे ते मूवीज मध्ये वगैरे दाखवतात बघा की घरी फार स्ट्रेस आहे का, मग चल माझ्यासोबत, म्हणजे ते ड्रग ऍडिक्ट वगैरे होतात. सो ते चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात राहणं.
मग किंवा म्हणजे कुठलेही टेन्शन्स असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलचा परिणाम तुमच्यावरती होतो. ड्वेलिंग इन एव्हिल थॉट्स, चुकीचे विचार डोक्यामध्ये येणं, इन्फ्लिक्टिंग इंजुरीज एक्सेट्रा. मग अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे ह्या प्रकारचे रॉंग ऍक्शन्स आपल्याकडून होतात. अँड दिस ब्रीड फिजिकल डिसीजेस कॉल्ड एज व्याधीज ऑर द सेकंडरी डिसीजेस. सो फिजिकल लेवलला जे डिसीज होतात त्याला म्हणतात व्याधीज ऑर सेकंडरी डिसीजेस. द आधीज प्रायमरी डिसीजेस आर ऑफ टू फोल्ड, सामान्य और सार, म्हणजे ऑर्डिनरी किंवा इसेन्शियल असे दोन टाईपचे आधीच असतात. एकतर ते सामान्य असतात, ऑर्डिनरी असतात किंवा सार किंवा इसेन्शियल असतात. The former includes diseases incidental to body, while the latter is responsible for rebirth to which all men are subjected. सो सामान्य टाईपचे जे आधीच आहेत आणि सार टाईपचे आधीच आहेत, तर हे इसेन्शियल जे आहेत ते हेरिडिटरी तुमच्यामध्ये जे आलेले आहेत त्या आजारांबद्दल ते बोलतात. आणि ऑर्डिनरी हे म्हणजे आता जसं आपण बघितलं की अनहोलसम फूड खाणं, म्हणजे ते काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी कमी होऊ शकतात. पण जे सेकंड टाईपचे सार टाईपचे जे आहेत त्यासाठी तुम्हाला रिबर्थ असं नाही ऍक्च्युली तिथं दिलंय तसं त्यांच्या योग वसिष्ठांच्या थिअरीमध्ये की रिबर्थ म्हणजे जेनेटिकल वर तेव्हा काही उपचार नसायचे, मग जेनेटिकली किंवा हेरिडिटरी तुमच्यामध्ये जे काही त्रास आले त्यासाठी तुम्हाला रिबर्थ घेणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. सो असे दोन टाईपचे आधीच आणि व्याधीच, आणि आधीच जे आहेत ते पुन्हा दोन टाईपचे सार आणि सामान्य. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ते तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवा किंवा इथं अंडरलाईन करून ठेवा. Now the subtler adis of essential type, SAR, which cause the birth of physical body, can be destroyed only by the realization of the causal state of mind and corresponding ability to live in Vijnanamay Kosh and Anandamay Kosh. In that state, man transcends the cycles of birth and death. The second category of ailments are anadhija vyadhi. सो हे ते सार व्याधी बद्दल त्यांनी सांगितले, पहिले 2-3 वाक्य जे आहेत ते. आणि त्याच्यानंतर जे आहे सेकंड कॅटेगरी ऑफ एलिमेंट्स आर अनाधीज. या ज्या आहेत त्या म्हणजे आधी आणि व्याधीज या दोन्ही ज्या आहेत त्या आधीच व्याधी आहेत. हा म्हणजे किंवा तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, आधी म्हणजे काय, व्याधीज म्हणजे काय. आणि आता अजून एक कन्सेप्ट आहे अनाधीज व्याधी, विच आर नॉट ओरिजिनेटेड बाय द माइंड, ज्यांचा माइंडशी काय संबंध नाहीये. आता समजा आपण रोडवरती ट्रॅफिक असेल आणि ऍक्सिडेंट झाला तर ते काय आधीच किंवा व्याधीज मध्ये येत नाही, तर ते येतात अनाधीज व्याधीज मध्ये. सो दिस वुड प्रोबेबली इन्क्लूड द इन्फेक्शियस अँड कॉन्टेजियस डिसीजेस. The text says that anadhij vyadhi can be handled through conventional medicines, the chemotherapy of modern medicine and Ayurveda, mantras with their natural vibrations, characteristics and good actions. सो अशा टाईपचे जे व्याधी आहेत जे इन्फेक्शन, आता करोना जे इन्फेक्शन आहे ते अनाधीज व्याधीमध्ये येतं. These bring about the purity of mind, the prana flows freely in the body and the food gets digested better and assimilated properly, allows the diseases to vanish. ठीक आहे. सो जे सामान्य टाईपचे आधीच होते ते तुम्हाला जर क्लिअर करायचे असतील, आधीच व्याधींचं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही कन्व्हेन्शनल मेडिसिननी म्हणजे ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक कशाने पण तुम्ही ते नीट करू शकता. आणि बाकीच्या ज्या व्याधी होत्या आपण आधीच आणि व्याधीज ह्या दोन बघितल्या की आधी जे मेंटल लेवलला असतात आणि ते जर वेळेवरती ट्रीट नाही केले गेले तर फिजिकल लेवलला येतात. त्यांच्यासाठी मंत्रास विथ देअर नॅचरल व्हायब्रेशनल कॅरेक्टरिस्टिक अँड गुड ऍक्शन्स आर नीडेड. दिस ब्रिंग्स अबाउट द प्युरिटी ऑफ माइंड. माइंड मध्ये प्युरिटी येते आणि थॉट्स तुमचे कमी झाले, रॉंग थॉट्स कमी झाले, माइंड कंट्रोलमध्ये आलं की या गोष्टी कंट्रोलमध्ये येतात. The prana flows freely in the body and food gets digested better and assimilated properly, allows the diseases to vanish. या सगळ्या गोष्टी जर नीट झाल्या, तुमचं डायजेशन, मी जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकत होते तेव्हाही मी सांगितलं होतं की 80% आजार जे आहेत तुमच्यामध्ये हे तुमच्या पोटातून येतात. ठीक आहे, तुमच्या खाण्यापिण्यातून, पोटातून, आणि तुम्ही जे विचार करता त्याचा पण फरक तुमच्या पोटावरती होत असेल. जर तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असाल, तुम्हाला ऍसिडिटी होते बघा, ऍसिडचं सिक्रेशन जास्त होतं आणि ऍसिडिटी व्हायला लागते. सो तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या म्हणजे शरीरावरती होतो. त्यानंतर एंडोक्राईन सिस्टीम वरती फरक होतो, त्यामुळे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात. आणि पोटामधून साधारण 70 ते 80% आजार जे आहेत ते पोटामधून होत असतात. सो हे झालं कन्सेप्ट ऑफ हेल्थ अँड डिसीजेस अकॉर्डिंग टू योग वसिष्ठ. त्या पॅरेग्राफच्या वरती लिहून ठेवलं तरी चालेल किंवा योग वसिष्ठाला अंडरलाईन केलं तरी चालेल. आता फक्त पोटेन्शियल कॉजेस ऑफ इलनेसेस बघूया, then we'll stop. So among the two types of adis described, the samanya type corresponds to
modern psychosomatic elements. When the mind is agitated during interactions with the world at large, the physical body also follows in its wake. This agitation causes violent fluctuation in the flow of prana in the nadis. The prana flows in the wrong path, flying from one to the other without rhythm and harmony, and then nadi can no longer in this condition maintain stability and steadiness, but quiver due to these disturbances of prana and unsteadiness in the nadis. The food does not get properly digested. ओके, सामान्य टाइप ऑफ आधीच बद्दल त्यांनी सांगितलंय की तुम्ही आता एक्झामचाच पिरियड आठवा. तुम्हाला जेव्हा एक्झाम द्यायला असायची तेव्हा स्ट्रेस असायचं किंवा वायवाचं स्ट्रेस असायचं, आणि मग असं व्हायचं की वायवा द्यायचा असेल तर तुम्हाला भूक लागायची, भूक नाही लागायची, किंवा काही काहींना लूज मोशन सुरू व्हायचे. तर ते काय होतं, तो स्ट्रेसचा तुमच्या शरीरावर झालेला इम्पॅक्ट होता. अति स्ट्रेसमुळे तुम्हाला ते सगळं व्हायचं. तर ते इमॅजिन करा, ते येतं तुमच्या सामान्य टाईप ऑफ आधीज मध्ये. ठीक आहे. सो ही झाली कन्सेप्ट अबाउट आधीच आणि व्याधीच. आता पुढचं जे आहे ते पुढच्या क्लासमध्ये बघूया. उद्या की कधी असेल ते मी सांगते फक्त. ठीक आहे. याच्यात काय डाऊट आतापर्यंत आपण बघितलं त्याच्यात आहेत का सगळे? नाही, काही डाऊट नाही. नाही आहेत ना बाकीच्यांना? नाही, नो डाऊट. नो डाऊट. ओके, ठीक आहे, चालेल. मग काही डाऊट्स नसतील तर मी इन्फॉर्म करते तुम्हाला, उद्या घेणार का परवा घेणार ते क्लास, आणि मग त्या दिवशी क्लास घेऊ. तर प्रांजली मॅमना काही डाऊट आहे का, काही विचारायचंय? याच्यावरती क्वेश्चन विचारतात. आधीच म्हणजे काय, व्याधीच म्हणजे काय, अनाधीचे व्याधीच म्हणजे काय, 1 किंवा 2 क्वेश्चन 100% असतात याच्यावरती. हे डिस्क्रिप्टिव्ह असतात का याचे? डिस्क्रिप्टिव्हच असतात.